महाराष्ट्राचे आराध्य दैवत, अखंड हिंदुस्थानचे स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड. याच रायगडावर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांना राज्याभिषेक झाला. महाराष्ट्राच्या इतिहासातील तो एकमेव सुवर्णदिन. असा दिवस संपूर्ण हिंदुस्थानने कधीच पाहिला नाही. त्या सोनेरी क्षणांची आठवण म्हणून हजारो मावळ्यांच्या उपस्थितीत आपण सर्व रायगडावर छत्रपतींचा राज्याभिषेक साजरा करतो आणि पुढेही करत राहणार. नुसता राज्याभिषेक साजरा नाही झाला पाहिजे. आपल्या जसा तो आनंदाचा क्षण आहे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक, तसा एक दुःखाचा पण क्षण आहे. छत्रपती शंभूराजांना 40 दिवस मोगलांनी हाल हाल करून ठार मारलं. हे कोणी विसरता कामा नये. आपल्या डोळ्यात रक्ताचे अश्रू आहेत, मनात धगधगते विचार आहेत. मनात एकच सतत विचार असतो की आपण शंभूराजेंच्या हत्येचा बदला घेतला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर शंभूराजांनी जे युद्ध छेडलं होतं मोगलांच्या विरोधात, ते बऱ्यापैकी छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली थोरल्या बाजीराव पेशव्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण ते अल्प आयुष्य त्यांना मिळालं म्हणून ते पूर्ण होऊ शकलं नाही. पण हे आपल्या सर्व मावळ्यांचं कर्तव्य आहे की हा बदला आपल्याला घ्यायचा आहे. त्यामुळे मी रायगडावर तुमच्या सोबत उभं राहून संपूर्ण मावळे तयार करायचं काम करतोय आणि ते मोगलांना भिडणारे मावळे आपल्याला तयार करायचे आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवा. मी जास्त वेळ घेणार नाही. आपल्याला अजून खूप लोकांचे मार्गदर्शन आहे आणि यापुढे दुसरा कार्यक्रम आहे. पण सर्वांनी राज्याभिषेकाला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी रायगडावर उपस्थित राहायचं. जी कामगिरी मिळेल ती आपल्या हातात घ्यायची आणि तो सोहळा पार पाडायचा, एवढंच सांगतो. जय हिंद, जय जय महाराष्ट्र.